हॅलो, नमस्कार. मी पूजा. अजून एका माझ्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर तुम्हाला तर थंबनेल बघून कळालंच असेल की मी कशावरती व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जे कोणी माझे नवीन व्हिडिओ बघत असेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा. तर आमच्यात होळीच्या टायमाला बारशाचं कार्यक्रम असतं. तर जे पण मुलं 1 वर्षाचे असताना मग आमच्या इथं होळीच्या टायमाला बारसा वगैरे करतात. तर माझ्या आबीरला खूप सारे ड्रेस वगैरे आलेत आणि चांदीचे पण खूप जास्त सामान वगैरे आलेत. तर मी तेच तुम्हाला दाखवणार आहे. तर कंटिन्यू व्हिडिओ बघा. तर पहिल्यांदा दाखवते. तर हे जे कडे आहेत ना, हे माझ्या मम्मीने आणलेत आणि आता तर बघायचं कामच नाही की चांदी खूप जास्त महाग झाली आहे आणि थोडेच आबीरला मोठे झालेत, पण काही नाही, नंतर घालता येईल. तर खूप छान आहेत. तर बघू शकता तुम्ही. हे माझ्या मामाच्या मुलीने साखळी आणली होती. जेव्हा तो झाला होता ना, तेव्हा भेटायला आले होते. तेव्हा घेऊन आले होते. तर ह्याला मी बारशाच्या कार्यक्रमाच्या टायमाला घातलं होतं, पण काढून टाकलं कारण की त्याला खूप जास्त टोचत होती आणि खूप जास्त चिडचिड करत होता. त्याच्यामुळं मग मी काढून ठेवलं, नंतर घालता येईल म्हणून. आणि ही पण खूप छान आहे आणि ताईंनी पण खूप छान ड्रेस आणला होता. तर तुम्हाला मी दाखवते. तर एवढी मोठी चांदी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. ते असे 2 जोड आले होते चैनाचे, कारण की ह्यांचे मित्र पण आले होते ना भेटायला, त्यांनी पण आणले होते, पण आता ते मला सापडून नाही लागले, त्याच्यासाठी ठेवून दिले. ते पण खूप छान होते आणि त्यांचं पण मी मनापासून धन्यवाद करते. आणि मला 2 नंदा आहेत, तर एका नंदाने हातातले कडे आणले होते. आता ते त्याच्या हातात आहे, आबीर झोपला आहे, पण तुम्हाला मी ते पण दाखवून. तर ते पण खूप छान आहे आणि एकदम पातळ आहे, त्याच्या हातात बसण्यासारखं बांगडीसारखे. तर हे दुसरे माझ्या जाऊबाईने आणले होते, तर खूप छान होते. हे जेव्हा माझा आबीर झाला होता ना, 1-1.5 महिन्यात होता ना, तेव्हा मग भेटायला आले होते. तेव्हा हे आले होते आणि हे पण खूप छान आहे. हे असून एक वगैरे एक भाराचे, तर हे पण खूप छान आहे. तर तिने ड्रेस पण आणला होता आणि हे पण आणले होते. तर आता ड्रेस तर ते यूज करून खराब झाले, पण छान, तिला पण मी थँक्यू म्हणते. आणि हे चेन जिथं मी राहते ना, तर त्या काकूनी जेव्हा अबीर छोटा होता ना, तेव्हा बघायला आल्या होत्या ना, तेव्हा हे चेन आणले होते. खूप छान आहे आणि खूप छान दिसतात. पण ते झालं असं की ते छोटा होता, त्याच्यामुळं मग मला काही घालण्यात आलं नाही आणि नंतर घालू म्हणले तर त्याचे म्हणजे हे चेन त्याला लहान झाले. पण कोणाला देता येईल त्याच्यासाठी मी ठेवलेले आहे. तर खूप छान आहेत आणि ड्रेस पण आणला होता. तर काकूंना पण मी धन्यवाद म्हणते तुम्ही आणल्याबद्दल. अजून एक दाखवते. तर हे जे ताईट आहे ना, ती माझ्या मावस सासूने आणले होते. तर ही पण खूप छान आहे आणि बघा ना, आता सोन्याला किती भाव आहे, तरी त्यांनी आणला अर्ध्या ग्रामचा. आणि आता हे असं घालणार आहे, पण थोडंसं म्हणजे त्याच्या गळ्यात दुसरं पारायण वगैरे आहे ना, त्याच्यामुळे मग मला हे काही घालायला जमलं नाही. पण हे पण घालायचं आहे आणि खूप छान आहे. तर त्यांना पण धन्यवाद म्हणते आणल्यामुळं. कारण की सगळेच आणतात असं काही ना काही, काही ना काही देतात, त्याच्यामुळं त्यांनीही आणलं होतं. तर खूप छान दिसायला. आणि ह्या माझ्या मामाच्या मुलाने पाठवलं. हे पण खूप छान कडे आहेत हातातले आणि थोडेसे मोठे झालेत आणि हे मला नंतर घालता येईन. आणि त्याने खूप प्रेमाने पाठवलं गावाकडून, ते आले नव्हते तरीही माझ्या भावाच्या हाती पाठवले. तर खूप छान आहे आणि ड्रेस पण पाठवलं त्यांनी, तर त्यांनाही धन्यवाद म्हणते. आणि आता किती चांदी महाग झाली आहे तरी त्यांनी पाठवली, त्याच्यामुळे त्यांचं खूप खूप आभार. आणि आता मी हे जे माझ्या आबीला येत नाही समजा, आणि ही साखळी ही माझ्या ननदबाईंनी आणली होती. आता जेव्हा ते आबीर झाला होता ना, तेव्हा नव्हते आणलेत, कारण की आमच्यात बारशाचा कार्यक्रम वगैरे करतात ना, मग सगळे तेव्हाच घेऊन येतात. म्हणजे ज्यांना जसं आणता येत ना, ते तसं आणतात. तर माझ्या ननदबाईंनी होळीच्या कार्यक्रमाला आणलं होतं. तर खूप जाडजूड आहे आणि खूप छान आहे. आपण मी सध्या घातली नाही, आता नंतर घालता येईन आणि तो घातल्यावर खूप जास्त चिडचिड करतो. तर तिला पण थँक्यू सांगते. तर बघा ना, किती जास्त चांदीला भाव आहे, तरी सगळ्यांनी आणलं. त्यांचं मनापासून आभारी आहे आणि असंच प्रेम राहू द्या सगळ्यांचं. तर बघा, सगळ्यांनी मला आबीरला काही ना काही, काही ना काही आणून दिलं. तर आमच्यात होळीच्याच टायमाला हे सगळं आणतात आणि कोणी असं भेटायला आले तेव्हा पण आणतात, पण जास्त म्हणजे होळीलाच वगैरे देत असतात. कारण की बारशाचा कार्यक्रम असतात तेव्हा कपडे वगैरे खूप जास्त देतात. आणि
माझी दुसरी एक नणद आहे ना, त्यांनी हातातले कडे दिलेत. ते पण खूप छान आहे. ते थोडेसे पातळ आहे, त्याच्यामुळे त्याच्या हातात टाकले, कारण की ते ना त्याला कम्फर्टेबल असतात बांगडीसाठी, आणि मग त्याला पण हे जातात. आणि हे जे दुसरे आहेत ना, ते खूप जाड आहे आणि मोठे पण आहे, त्याच्यासाठी हे नव्हते घातले. आणि त्याला चैन पण आम्ही घेतले होते, तर आम्ही चैन त्याला आले नव्हते, तर आम्ही घरीच चैन घेतलेत. आणि ते पण 7,500ला बसले, कारण की खूप जास्त चांदीला भाव आहे. आणि चैन पायामध्ये छान दिसतात. आता जे मला आले होते ना, ते त्याला पायात येत नव्हते, त्याच्यासाठी मी ते घातले नाही. पण खूप छान आहे. आणि माझ्या पण छोट्या सासूनी कानातले बाळी आणले होते अर्ध्या ग्रामचे, तर ते पण खूप छान आहे. तर मी तुम्हाला आता ते त्याच्या हातात टाकलेलं आहे, त्याच्यामुळं तुम्हाला काही दाखवता येणार नाही. पण खूप छान आहे. तर सगळ्यांचं मनापासून धन्यवाद म्हणते. आणि आता तुम्हाला मी ड्रेस दाखवते एक एक करून. तर हे आबीरचा ड्रेस आहे. तर हे आम्हीच घेतला होता घरी, कारण की आता सगळे आणतात, पण मी म्हणलं आपण पण एक घरी घेऊया. तर हे आम्ही घरी घेतलं होतं. तर खूप छान आहे. आणि किती दुकानं फिरल्यावर आम्हाला हे ड्रेस आवडला होता. तर आबीरला खूप छान दिसत होता. तर हे ड्रेस तर आम्ही नाही घातलं, पण काही लग्नाला वगैरे घालता येईल त्याच्यासाठी मग आम्ही घेऊन टाकलं. खूप छान आहे हे पण. तर दुसरं दाखवते. तर मम्मी त्यांनी ना आम्हाला ऑनलाईन पैसे वगैरे टाकून दिले होते. तर मग ऑनलाईनच मग मम्मीने पैसे वगैरे टाकून दिले होते, त्याच्यासाठी मग हे आम्ही आमच्या इथं ड्रेस घेतला. तर हे पण खूप छान आहे. आणि हे पण नाही घातलं आम्ही, कारण की ना मग आमच्यात ना बारशाला व्हाईट ड्रेस म्हणजे कुर्ता वगैरे घालतात, तर मग आम्ही ते वेगळं घेतलं होतं. पण मम्मी म्हणली घे, तुम्हाला नंतर मग ते घालता येईल त्याच्यासाठी. तर हे पण कॉटनचं आहे, खूप छान आहे, खूप सॉफ्ट आहे. आणि अशी पॅन्ट आहे, नंतर कधी घालता येईल बड्डे गिड्डेला. पण खूप छान आहे दोन्ही पण ड्रेस. आता दुसऱ्याने आणलेलं दाखवते. तर एवढे मोठे ड्रेस आहे, आणि अजून काही मी ठेवून दिले. हे पण आहे. आता सगळं काही आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवता येत नाही, म्हणून मी थोडेसे मोजकेच घेतले जे दाखवता येईल तसे. तर हे पण खूप छान आहे. तर हा ड्रेस माझ्या नणदबाईने आणला होता. आता हे गरमीमध्ये ना खूप जास्त युजफुल होणार आहे, त्याच्यासाठी ना खूप छान आहे, एकदम नरम कपडा आहे. आता मी हे काढलं नाही, तसंच ठेवून दिलं आहे. पण हे पण मी कारण आता माझी नणदबाईंनी जेव्हा आबीर झालताना तेव्हा 2 ड्रेस आणले होते, मग ते घालत होते. आणि आता बारशाला पण हे आणलं, हे पण खूप छान आहे. हे दुसरा, हे माझ्या मामाच्या मुलीने आणलं होतं, जेव्हा आबीर झाला होता ना तेव्हा आणलं होतं. तर हे पण खूप छान आहे आणि खूप सॉफ्ट आहे. आणि थंडीमध्ये तर खूप छान आहे. फुल व्हायचं आहे, तर खूप छान दिसणार आहे. एकदम नरम आहे, घातल्यानंतर छान दिसणार आहे. आणि त्याच्यावर अशी छोटीशी टोपी पण आलेली आहे. आता ही आबीरला येणार नाही, पण कोणाला द्यायला होऊन जाते, त्याच्यासाठी मग मी जे येत नाही ना ते तसेच ठेवलेत. ही पॅन्ट आहे, पॅन्ट खूप मोठी आलेली आहे आणि खूप छान कपडा आहे याचा, एकदम नरम. आणि हे माझ्या मावस सासूने घेतला होता, त्यांनी पण खूप छान ड्रेस घेतला. आणि आता सध्याला तर नाही येणार, पण जेव्हा ते मोठा होईल ना 2-3 वर्षाचं, तेव्हा येईल. आणि खूप छान क्वालिटी आहे आणि एकदम सॉफ्ट कपडा आहे. आणि पॅन्ट पण खूप मोठी आणलेली आहे, आता त्याला काय माहीत, पण खूप छान आणलेली. हे नंतर कधी पण जमेल त्याला. जीन्सची पॅन्ट आहे आणि हे ड्रेस आहे, खूप छान आहे पण. हे पण आम्हाला तिथलच्याच म्हणजे गावात माझी चुलत मावशी राहती, त्यांनी आणून दिलं होतं. हे पण खूप छान आहे. हे पण नंतर घालता येईल, पण छान आहे. हे माझी ना जालनावाली ननदबाईने आणला होता हे ड्रेस. तिने पण पहिलेच मला आणून दिलं होतं, जेव्हा आबीर आला होता तेव्हा भेटायला आले होते ना, तेव्हा तिने 2 ड्रेस आणून दिले होते. आणि मग हे बारशाला आणलं होळीच्या टायमाला. हे पण खूप छान आहे, एकदम नरम आहे ह्याचा पण कपडा. मग हे बाकीचे गावातले जे जे आपले आहे ना जवळचे, त्यांनी आणले होते. हे हे आता जे गावातले आहेत ना ते आणले होते. हे पण खूप छान आहे. आणि हे ड्रेस तर मला खूप जास्त आवडलं, कारण की ना एकदम सॉफ्ट आहे आणि एकदम पोलिससारखा कपडा आहे, खूप छान दिसणार आहे. आबीरला मी एकदा नक्की घालणार आहे. आणि पॅन्ट पण बघा खूप छान आलेली आहे. आम्ही तर खूप जास्त हसत होतो की कबीरला ना आबीरला ना पोलिसचा ड्रेस आलाय म्हणून. म्हणजे थोडं पोलिससारखंच दिसायला, सेम टू सेम पोलिससारखं नाही आहे, पण तसं दिसत आहे, त्याच्यासाठी खूप छान आहे.